चला के वडे तर आपले तयार झालेले आहेत. आता वड्यांबरोबर चटणी तर पाहिजे. आता आता चटणी. आपण चटणीची तयारी करूया. हे बिलकुल. ओलं खोबरं, हम्म. मिरची, जिरं, जिरं, मीठ, कोथिंबीर, लिंबू. लिंबू. चटणीला लिंबू पाहिजेच. आता काय याला हे वाटून घ्यायचं आपल्याला. वाटून मिक्सर घ्यायचं. मधनं घ्यायचं. ठीक आहे. तुमच्या कंपनीमध्ये तुम्हाला कशी मदतीला माणसं असतात तसं आमच्या आम्ही सारे खवय्ये कंपनीमध्ये मलाही मदतीला माणसं आहेत. आहेत का? त्याला तुम्हाला बोलवायला लागेल इकडे ये म्हणून. असा हात करा. या या असं करा जरा. या या हे त्यांना द्या. वाटून आणायला. हे वाटून आणायला बघा. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. चला तोपर्यंत गप्पा मारूया. आता मला सांगा, व्यवसाय आणणं, तो उभा करणं, तो पोचवणं, त्यात फायदा होणं आणि आपला उद्देश सफल होणं ही फार लॉंग टर्म प्रोसेस आहे. हो, त्यात खाण्याशी निगडीत असेल तर तो अवेअरनेस सुद्धा पोचला पाहिजे. हो. हे भयंकर अवघड काम आहे. मग अशामध्ये तुमच्या व्यवसायात येणारे चॅलेंजेस काय आहेत? पहिला तर त्या लोकांना पटवणं, करेक्ट. याचं महत्व पटवून देणं, हे बरोबर. एक मोठं चॅलेंज आहे बरोबर. आजही. हम्म. 15 वर्ष झाले तरी सुद्धा आजही. बरोबर. आणि दुसरं म्हणजे सेल वाढत नाहीये तेवढा पाहिजे तेवढा. हा. म्हणजे आता 15 वर्षात साधारण 40-50% आहे. 100च्या Grow करायला पाहिजे. ग्रो करायला पाहिजे. ते थोडं आम्हाला चॅलेंजिंग आहे. बरोबर आहे. पण त्याची गरज भासेपर्यंत ते मला असं वाटतं लोकांना एकदा कळलं की त्याची गरज त्यांना आपोआप भासेलच. हो की नाही? हो. कारण हे तुमच्या तब्येतीसाठी चांगलं आहे. चला चटणी आपली तयार झालेली आहे. चालेल. त्यांना बोलवा जरा हो, परत. या परत आमची चटणी परत करा आम्हाला. हा. त्यांना फार अगदी मिन्नत वाऱ्या करायला लागतात. मनधरणी केल्याशिवाय काय होतं आजकाल. के वडा तयार आहे, चटणी तयार आहे. आता काय करायचं? याला चटणीला जास्त अजून खमंग करण्यासाठी आपण फोडणी देऊया त्याला. तडका. तडका. हो, पण आपण हे तेल गाळून घेऊया का आधी? गाळून हेच तेल. हा, म्हणजे मग कळेल पण आपल्याला की तेलाचा फायदा आपला. अच्छा. हे त्याच्यासाठी स्पेशल पापड्याचा पेटेंटेड कपडा आहे. आपण हे कशात तरी गाळून घेऊया एका बाउलमध्ये. मी ह्या फोडणी पात्रातच काढू ना. हेच तेल गाळून घ्यायचं का? हा, म्हणजे मग ते आपल्याला कळेल ना की किती स्वच्छ आहे तेल. ते बघा, अच्छा. ताज्यासारखंच आहे ना तेल. हो अगदी. मग आणि ती पावडर सुद्धा बघा आली नाहीये वरती, खाली जाऊन बसली आहे. तेल टाकलंय, हो. जिरं टाकलंय, आता ही लाल मिरची. लाल मिरची. पुरे. बघा, के वडा आणि ही चटणी दोन्ही तयार झालेलं आहे आणि हे करताना आम्ही फ्राय पावडर वापरलेली आहे. अप्रतिम. उपवासाला एक अत्यंत चांगला पर्याय तुम्ही आम्हाला दिलेला आहे. मॅजिक फिल्टर मधून गरमागरम तेल आणि तूप लगेच गाळता येतं आणि याचा अर्थ असा आहे की हॉटेलमध्ये, क्लाउड किचन मध्ये किंवा मिठाईच्या दुकानांमध्ये हे अत्यंत उत्तम आहे. बरोबर. बरोबर. आणि म्हणूनच आपण म्हणू शकतो फ्राय पावडर वापरल्याने साथ, आरोग्य आणि बचत या तिन्ही गोष्टी साध्य होतात. क्या बात आहे. म्हणून घरोघरी वापरायलाच पाहिजे फ्राय पावडर. फ्राय पावडर वापरायलाच पाहिजे. पण आता घरोघरी पटकन लिहून घ्यायला पाहिजे साहित्य आणि कृती. के वड्यासाठी आणि चटणीसाठी लागणार प्लीज लिहून घ्या. के वडा स्वयंपाकासाठी लागणारा वेळ 30 मिनिटे. 2 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: तूप, उकडलेली कच्ची केळी 3 नग, किसून घेणे, उपवासाची भाजणी अर्धी वाटी, ओलं खोबरं 1 वाटी, हिरवी मिरची आलं ठेचा 1 छोटी वाटी, लाल सुकी मिरची 3 तुकडे, कोथिंबीर आवडीनुसार, लिंबू 1 नग, जिरे 2 चमचे, मीठ चवीनुसार. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडून किसून घेतलेली कच्ची केळी, मीठ, 1 चमचा जिरे, 3 चमचे हिरवी मिरची आलं ठेचा घालून एकजीव करून घ्या. मिश्रणाचे गोळे तयार करून घ्या. दुसऱ्या बाउलमध्ये उपवासाची भाजणी, मीठ आणि पाणी घालून पातळ पेस्ट तयार करा. आता तयार केलेले गोळे तयार केलेल्या पातळ मिश्रणात घोळवून गरम तेलात तळून घ्या. चटणी तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये ओलं खोबरं, 1 चमचा हिरवी मिरची आलं ठेचा, 1 चमचा जिरे, मीठ, कोथिंबीर आणि लिंबाचा रस, थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या. शेवटी तेलात जिरे आणि लाल सुकी मिरची याची फोडणी तयार करून चटणीवर घाला. केवडा आणि चटणी तयार.
केवळ आणि चटणी तयार आहे. आता मी आणि आमच्या सुषमा काकू हे खाणार आहोत. घ्या जरा आपण बघू तरी झालंय कसं. येतंय की नाही बघा ना. अरे म्हणजे काय, हे बघा वडा असा मी घेणार. मीठ कमी असेल एखाद्या वेळेस. अप्रतिम, माइंड ब्लोईंग. काय मदत केली आहे मी तुम्हाला. खरंच म्हणूनच तर चांगले झालंय. काय सुंदर लागतोय बघा. तुम्ही जर उपवास करणारे असाल तर 100% तुम्हाला एक नवा पर्याय मिळालेला आहे. केवडा अप्रतिम आहे, फार सुंदर आहे. चटणी तर बहारदार आहे. इतका छान पदार्थ केल्याबद्दल आणि आज एक सुपर फूड वापरल्याबद्दल, म्हणजे कच्ची केळी आपण ताईंना एक गिफ्ट हॅम्पर देणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला जरा माहिती देतो. कच्ची केळी पचनशक्ती सुधारते. याच्यामध्ये असलेलं रेजिस्टंट स्टार्च यामुळे पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढतात आणि पचनक्रिया सुलभ होते. कच्ची केळी तुमचा मधुमेह नियंत्रित करते. याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत होते. यातील तंतुमय पदार्थांमुळे म्हणजे फायबरमुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि भूक नियंत्रित राहते. पोटॅशियमचा उत्तम स्रोत असल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयाचं कार्य सुरक्षित करण्यास मदत करते. कच्च्या केळ्याच्या सेवनामुळे शरीराला अन्नातील कॅल्शियम आणि महत्वाची खनिजे शोषून घेणं सोपं जातं. थोडक्यात कच्ची केळी केवळ भाजीसाठी नसून वजन नियंत्रण, मधुमेहाच्या तक्रारींवरती रामबाण उपाय ठरणारे एक उत्तम सुपरफूड आहे. सुषमा काकू, मला फार आनंद झाला तुम्हाला भेटून. तुम्ही एक छान पदार्थ घेऊन इथे आलात आणि सोबत आम्हाला फ्राय पावडर विषयी माहिती पण दिली. तुम्हाला बरं वाटलं का इकडे येऊन? खूप छान वाटलं. मजा आली की नाही? खूप मजा आली. पण खरं सांगू, आजचा जो उपासाचा पदार्थ होता ना, तुम्हाला खरंच खूप आवडला. कारण कच्च्या केळीचा असा वडा मी कधी खाल्ला नव्हता. ते मला कळलं म्हणूनच मी म्हटलं शोध आमचा, म्हणून केवडा किती छान, फार बरं केलं. आता इथून पुढे आणि- उपासाला आम्हाला एक उत्तम पर्याय मिळाला. मिळाला. आणि बिंदास खाऊ शकता. कॅलरी कमी, तेल कमी, येस, पण चविष्ट. म्हणजे काही तोडच नाही. नाही. तुम्हाला झी मराठीकडनं एक छानशी भेट. थँक्यू. आमची आठवण राहील ना तुम्हाला? जरूर हे जरूर. बैठकीत ठेवा. हो हो. स्माइल करा. धन्यवाद. तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी खूप मनापासून शुभेच्छा. छान धडधाकट राहा, शतायुषी व्हा. थँक्यू सो मच. चला खवय्यांनो, आज आमच्या सुषमा काकू भेटले आणि मला फार आनंद झाला, मज्जा आली. तुमच्याही मनामध्ये असा काही व्यवसाय करायचा असेल तर तो नक्की करा, जिद्दीने पूर्ण करा आणि सगळ्यांपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून इतरांचा फायदा होईल. धन्यवाद. तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि तुम्ही आज आम्हाला माहिती दिली फ्राय पावडरची. फ्राय पावडरमुळे पदार्थ कमी तेल शोषतात, ज्यामुळे ते आरोग्यासाठीही उत्तम ठरतात. तेलाची व गॅसची बचत होते आणि खमंग तूप अशा तिहेरी फायद्यांसाठी स्वामी समर्थ ऑइल मॅनेजमेंट सिस्टीमचे फ्राय पावडर व मॅजिक फिल्टर नक्की वापरा. तेल व गॅस वाचून देशासाठी खारीचा वाटा उचलल्याचं समाधानही तुम्हाला अवश्य मिळेल. आज यांनी आपल्याला ही माहिती दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. चला, आजच्या भागात करतो टाटा. उद्याच्या भागात आवर्जून भेटा. पाहत राहा आपला अत्यंत लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, आपल्या घरची चव. बाय.